काँग्रेसच्या माजी खासदार रजनी पाटील आपल्यासोबत आहेत. महाराष्ट्रातील लाडकी बहीण संदर्भात कॅगच्या रिपोर्टमध्ये काही धक्कादायक तपशील समोर आले आहेत. काँग्रेस पक्षाने हा विषय लावून धरलाय. काय काय मागण्या असणार तुमच्या? हे बघा, लाडकी बहीण नाव घेऊन महाराष्ट्रातल्या तमाम महिला वर्गाला मूर्ख बनवण्याचं काम हे या भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सर्व लोकांनी केलं. आणि लाडक्या बहिणीच्या निमित्ताने अनेक राख्या बांधून आमचे भाऊ फिरत होते, मोठे लिडर्स. 98 लाख लोक महिला ह्याच्यामधून बाद झालेले आहेत आणि साधारणपणे 14,000 करोड रुपयाचा घोटाळा हा झालेला आहे. महिलांना पैसे मिळू शकले नाहीत. आमची पूर्णपणे त्याची CAGचा रिपोर्ट आलेला आहे. त्याची पूर्णपणे SIT बसली पाहिजे, चौकशी झाली पाहिजे. आणि अशा प्रकारे महिलांना लालूच दाखवून तुम्ही वोट चोरी, राम मंदिरमधली दान चोरी, चंदा चोरी हे वेगवेगळे प्रकार तुम्ही घेता आणि त्याच्यामध्ये तुम्ही लोकांना मूर्ख बनवता. ते कुठेतरी थांबलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. यालाच जोडून एक प्रश्न असा आहे की महाराष्ट्रात सध्या महिला उपमुख्यमंत्री आहेत सुनेत्रा पवार, पण त्यांच्याच अध्यक्ष निवडीला आव्हान देणारं एक नोटीस त्यांच्याच पक्षाकडून कोणीतरी दाखल केली आहे. दुसऱ्या बाजूला दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीत येत आहेत. तुम्ही या सगळ्या घडामोडींकडे कसं पाहता? मी या घडामोडीकडे एवढंच बघते की त्यांच्या पक्षाचा अंतर्गत सुनेत्राताईंचा प्रश्न आहे. पण शिंदे हे BJPच्या पासून काय फार वेगळे असं मला वाटत नाही. ते एक आउटफिट्स करतायत BJPवाले आणि त्यांच्या माध्यमातून ते सत्ता जवळ ठेवतात असं आमचं मत आहे. नाही, काही लोकसभा अध्यक्षांकडे त्यांनी पत्रही दिले आणि शिवसेनेच्या त्या 6 खासदारांना ठाकरेंच्या वतीने नोटीस जारी करण्यात आली आहे की तुम्ही अशा प्रकारे मर्जर करायचं नाही. हो, पण मर्जर करायचं नाही, परंतु ह्याचा BJPचा एक हिस्सा म्हणून तुम्ही राहायचं, त्या अलायन्समध्ये राहायचं आणि अशा पद्धतीने लोकांना धमकावून आत्तापर्यंत त्यांनी अनेक लोकांना घेतलं. तुम्ही जर बघितलं असेल राज्यसभेत का लोकसभेत, तर जे भाजपमुक्त इंडिया म्हणतात, भारत म्हणतात, आता पूर्णपणे काँग्रेसमुक्त इंडिया म्हणतात. पूर्णपणे भाजपच काँग्रेसयुक्त झालेली आहे. त्याच्यामुळे 80% काँग्रेसची लोक तुम्हाला दिसतील. थँक्यू. आपल्या सोबत होत्या रजनी पाटील, ज्यांनी म्हटलेलं आहे की एकंदरीत कॅगच्या अहवालातून जे धक्कादायक तपशील समोर आले त्याविषयी चौकशी व्हायला हवी आणि हा विषय काँग्रेस पक्ष म्हणून ते लावून धरणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे, ABP माझा, नवी दिल्ली.